नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी कृतीपत्रिका आराखड्यातील विभाग 2 पद्य यातील ही कृती आहे ती कशी सोडवायची त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। कृतीमध्ये तुम्हाला दिलेलं असतं की दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा। 4 गुणांसाठी ही कृती असते। याच्यामध्ये विभाग 2 पद्यमध्ये अ मध्ये कविता असते आणि आ मध्ये 2 कविता असतात। त्या 3 कविता सोडून पाठ्यपुस्तकातल्या इतर कवितांमधील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी दिलेल्या असतात। त्यांचं रसग्रहण तुम्हाला करायचं असतं। तर त्याआधी रसग्रहण म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। तुम्ही अगदी बालवाडीपासून वेगवेगळी गाणी शिकता, कविता शिकता, आहे की नाही, आनंदाने ती म्हणत असता, परंतु त्याच्याबाबत आपण जास्त विचार करत नाही, हो की नाही। केवळ मनोरंजन किंवा गाणं आवडणं हा एकच हेतू असतो आपला। साधी बालवाडीची गाणं घ्या तुमचं, तुम्ही म्हणायचे, एक होती इडली ती होती चिडली, हो की नाही। मग इडली चिडली ह्या शब्दावरून आता तुम्हाला कळतं की हां तिथे यमक अलंकार, त्याच्यामध्ये नाद निर्माण झाला आणि त्यामुळे आपल्याला ते गाणं आवडतं। किंवा तुम्ही मनाचे श्लोक म्हणायचात, हो की नाही। गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा। याच्यामध्ये पण यमक अलंकार आहे। त्याचबरोबर या मनाच्या श्लोकांचा जर विचार केला आपण तर त्याच्या प्रत्येक ओळीत 12 अक्षर आहेत आणि त्यांचे गण जर आपण पाडले 3-3 गट करून तर य य य य असं 4 वेळा य येतो। म्हणजे कोणतं वृत्त झालं तिथे? अर्थातच भुजंग प्रयात। हा अभ्यास आपण जेव्हा मनाचे श्लोक म्हणायचो तेव्हा नाही केलेला। आपण जेव्हा 8वीला वृत्त शिकलो, अलंकार शिकलो, हो की नाही, तेव्हा आपल्या लक्षात यायला लागलं की कवितेमध्ये कोणतं वृत्त आहे, कोणता अलंकार आहे। मग असा कवितेचा सर्व बाजूंनी अभ्यास करायचा। कवितेचं रसग्रहण म्हणजे काय तर कवितेचा आस्वाद घेऊन कवितेतील सर्व प्रकारची सौंदर्य स्थळं जाणून घ्यायची आणि ते आपल्या शब्दात मांडायची, आपल्या शब्दात मांडणी करायची, याला म्हणतात कवितेचं रसग्रहण। आता कवितेच्या रसग्रहणामध्ये पहा, एकूण 3 मुद्द्यांचा आपल्याला समावेश करावा लागतो। ते 3 मुद्दे म्हणजे पहिलं आहे आशय सौंदर्य, नंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य, यालाच भाषिक वैशिष्ट्य असं सुद्धा म्हणतात। या 3 मुद्द्यांचा अभ्यास करून आपल्याला कवितेचं रसग्रहण करायचं असतं। मग आता याच्यामध्ये आशय सौंदर्य लिहायचं म्हणजे काय लिहायचं ते मुद्दे आपण पाहणार आहोत। पहा, आशय सौंदर्य 4 ओळी दिल्यात कवितेच्या किंवा 2 दिल्यात तर त्याच्यामध्ये पहिला रसग्रहण करताना पहिला मुद्दा आपण आशय सौंदर्य लिहिणार। याच्यामध्ये काय लिहिणार? कवितेचं नाव लिहायचं पहिल्यांदी, नंतर त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत त्यांचं नाव लिहायचं, मग कवितेचा विषय काय सांगितला आहे तो, कवितेची मध्यवर्ती कल्पना 1-2 वाक्यात, कवितेतून आपल्याला काय संदेश दिलेला आहे किंवा काय उपदेश केलेला आहे कवींनी, कोणतं मूल्य रुजवलं आहे आपल्यामध्ये, किंवा पूर्ण कवितेमधून आपल्याला कोणता एकत्रित अनुभव येतो, हे आशय सौंदर्यामध्ये लिहायचं असतं। आता हे सगळेच मुद्दे एकाच कवितेत येणार नाही आहे। पहा, हे येईल कवितेचं नाव, कवीचे नाव, विषय, मध्यवर्ती कल्पना हे येईल, पण एखाद्या कवितेतनं आपल्याला संदेश दिलेला असेल, संदेश किंवा उपदेश दिलेला असेल, किंवा एखाद्या कवितेतनं काही मूल्यसंस्कार केलेला असतो। प्रत्येक कवितेत हे मुद्दे येतीलच असं नाही, जे काही त्या कवितेशी संबंधित आहे ते आपण लिहायचं त्याच्यामध्ये, आलं लक्षात। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे काव्य सौंदर्य। आता काव्य सौंदर्यामध्ये काय काय आपल्याला लिहायचे, त्या 2 किंवा 4 ओळी दिल्या असतील तर त्या काव्य सौंदर्यामध्ये आपण कशाचा विचार करणार आहोत, तर काव्य सौंदर्यामध्ये पहा, कवितेचा काव्य प्रकार कोणता आहे तो लिहायचा। गद्यमुक्त छंद आहे की संत काव्य आहे, पंडिती काव्य आहे, अशा प्रकारे काव्य प्रकार लिहायचा आहे। त्यानंतर
जर अलंकार आला असेल कवितेत तर कोणता अलंकार आलेला आहे, रस कोणता आहे, आपण 9 रस शिकलो की नाही, मग कवितेमध्ये कोणता रस आलेला आहे ते लिहायचं आपण. कवितेत कवीनं कोणकोणत्या कल्पना, प्रतिमा यांचा वापर केलेला आहे किंवा कवितेतून कोणकोणत्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, कवितेतून मांडलेला विचार, पूर्ण कवितेचा आपल्या मनावर काय परिणाम झाला, हो की नाही, हे सांगायचे. त्याचबरोबर दिलेल्या ज्या 2 किंवा 4 ओळी आहेत त्या ओळीतून कवीला काय सांगायचं आहे याचं विवेचन आपल्याला करायचं. मग बऱ्याच वेळा त्या ओळीतून आपल्याला कळणारा अर्थ, जसाची तसा ओळीचा अर्थ म्हणजे त्याला म्हणायचं वाच्यार्थ. बरोबर आहे. वाच्यार्थाच्या नंतर येणारा जो दुसरा अर्थ आहे तो म्हणजे व्यंगार्थ, म्हणजे वाच्यार्थ सोडून त्याशिवाय आणखीन दुसरा कोणता अर्थबोध होतो त्यातनं, त्याला म्हणायचं व्यंगार्थ. आणि लक्षार्थ म्हणजे वाच्यार्थ किंवा जसाचे तसा अर्थ न घेता वेगळं काय सूचित करायचे, त्या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता त्यातून कोणता अर्थबोध होतोय तो म्हणजे लक्षार्थ. हे आपल्याला काव्यसौंदर्यामध्ये लिहायचं आहे. परत एकदा पहा, कवितेचा काव्यप्रकार, अलंकार, रस, कवितेतल्या कल्पना प्रतिमांचा वापर, कवितेतून व्यक्त झालेल्या भावना, विचार, त्या कवितेचा आपल्या मनावर झालेला परिणाम आणि ज्या काही आपल्याला रसग्रहणासाठी ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींचा आपल्या मनावर काय परिणाम झाला आहे आणि त्या ओळींचा अर्थ, हे सगळं आपल्याला काव्यसौंदर्यामध्ये लिहायचं आहे. लक्षात आलं. आता तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये किंवा भाषा सौंदर्य. मग भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवींची भाषाशैली कशी आहे. मग भाषाशैली म्हणजे ग्रामीण भाषा आहे, संवादात्मक भाषा आहे, बोली भाषा आहे, निवेदनात्मक भाषा आहे का चित्रदर्शी भाषा आहे, ही कोणती एक जी असेल ती भाषाशैली लिहायची. कवितेची आंतरिक लय, चाल, नादमाधुर्य, कवितेत वृत्त असेल तर, किंवा कवितेमधला असलेला काव्यगुण स्पष्ट करायचा. मग काव्यगुण हे किती प्रकारचे असतात तर 3 प्रकारचे काव्यगुण असतात. याच्यामध्ये तर काव्यगुण पहा कोणते 3 आहेत. पहिला आहे प्रासादिकता, दुसरा आहे माधुर्य आणि तिसरा आहे ओज. मग प्रासादिकता कशाला म्हणायचं तर कवितेची भाषा जर सोपी, सुबोध आणि आपल्याला चटकन समजणारी अशी भाषा असेल तर त्या कवितेची रचना समजायचं प्रासादिक काव्य. प्रासादिकता हा काव्यगुण आहे. किंवा जर कवितेची भाषा ही खूप आपल्याला सुखद वाटत असेल, ऐकायला मधुर असेल, गोडवा वाटत असेल ते ऐकायला, नादमयता असेल त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला ती सारखी गुणगुणाविषयी वाटत असेल तर त्या कवितेमध्ये माधुर्य हा काव्यगुण आहे असं समजायचं, असं लिहायचं आपण. नंतर तिसरा काव्यगुण आहे ओज. याच्यामध्ये कवितेमध्ये जर आवेशपूर्ण भाषा असेल, उत्साहवर्धक अशी भाषा असेल, भाषेत जोरदारपणा असेल, म्हणजेच वीररस आणि रौद्ररस असा असेल तर त्या कवितेमध्ये ओजस्वित भाषा असा आपण किंवा ओजस्विता हा काव्यगुण आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे रसग्रहण करताना आपण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य किंवा भाषिक सौंदर्य या 3 मुद्द्यांना अनुसरून आपण कोणत्याही कवितेच्या ओळींचं रसग्रहण करायचं आहे. आता रसग्रहण आपण शिकल्यानंतर आपण जी कविता पाहिली उत्तम लक्षण, त्या कवितेतल्या 2 ओळींचं रसग्रहण आपल्याला करायचे. स्वाध्यायामध्ये हा प्रश्न आहे. तर ओळी आहेत कवितेच्या, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. या ओळींचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग पहिला मुद्दा आहे आपला आशय सौंदर्य. आता आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे पहा. आपण पाहिले, मी यापूर्वी तुम्हाला सांगितले की आशय सौंदर्यामध्ये काय, कवितेचं नाव, कवींचं नाव, कवितेचा विषय वगैरे, काय संदेश दिला आहे, उपदेश केला आहे, ते आपण आशय सौंदर्यामध्ये लिहायचे. पहा आता मग उत्तम लक्षण. आता या कवितेच्या ज्या ओळी आहेत, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी,
उत्तम लक्षण या कवितेत संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. जीवन जगत असताना माणसाने काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, सत्कीर्ती वाढवावी असा संदेश संत रामदास देतात. पहा मग आशय सौंदर्यामध्ये काय लिहिलं आपण? कवितेचं नाव, कवीचं नाव, त्या कवितेचा विषय लिहिला, आदर्श व्यक्तीची लक्षणं, काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शन हा विषय झाला. आणि आणखीन काय संदेश दिला आहे तर सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, सत्कीर्ती वाढवावी असा संदेश संत रामदासांनी दिला आहे. हे झालं आशय सौंदर्य. आता काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये आपण त्या कवितेच्या ओळींचा तर आपल्याला अर्थ लिहायचा तर आहेच, त्याचबरोबर काव्य प्रकार, अलंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना, कवितेतले विचार, तुमच्या मनावर कवितेचा झालेला परिणाम आणि या त्या ओळी दिलेल्या आहेत वरती त्यांचा वाच्यार्थ वगैरे व्यंगार्थ लिहायचा आहे. पहा आता काव्य सौंदर्य. समाजात वावरताना व्यक्तीने कसे वागावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, लोकांनी केलेली विनंती धुडकावून देऊ नये, जनी अर्जव तोडू नये. म्हणजे या ओळींचा अर्थ आपण लिहितोय पहिल्यांदी. लोकांनी केलेली विनंती धुडकावून देऊ नये, लोकांच्या भावनांचा आदर करावा, वाईट मार्गाने संपत्ती मिळवू नये, कारण अशी संपत्ती फार काळ टिकत नाही. कितीही कठीण प्रसंग आला तरी पुण्यमार्गानेच जावे. आयुष्यात आपल्याला कितीही समस्यांना तोंड द्यावं लागलं तरीही आपण पुण्याचाच मार्ग स्वीकारावा, पुण्यमार्ग कधीही सोडू नये. हा या 2 ओळींचा अर्थ लिहिला. आता आणखीन काय लिहायचं त्याच्यामध्ये तर ही रचना. प्रस्तुत रचना ही संत काव्य म्हणजे काव्य प्रकारे संत काव्य असून हे काव्य वाचताना शांत रसाचा अनुभव मिळतो. पुण्यमार्ग, पापद्रव्य अशा प्रकारच्या विरुद्धार्थी शब्दांची योजना केल्यामुळे काव्य सौंदर्यात भर पडली आहे. वरील ओळीतून संत रामदासांनी दिलेला संदेश अनुकरणीय असून तो मनाला भावतो. म्हणजे आपल्या मनावर काय परिणाम झाला या ओळींचा किंवा या काव्याचा ते आपण लिहिलेलं आहे. रस कोणता आला आहे, काव्य प्रकार काय आहे ते पण आपण लिहिलेलं आहे. काव्य सौंदर्यात भर कशामुळे पडली तर पाप, द्रव्य, पुण्य, मार्ग हे विरुद्धार्थी शब्द आहेत. हे सगळं काव्य सौंदर्य. आता भाषिक वैशिष्ट्य. कशी वाटली आपल्याला ही भाषा कवितेची? तर प्रस्तुत रचनेत ओवी छंदाला साजेसी, सुबोध, सोपी व चटकन समजणारी भाषा असल्यामुळे त्यात प्रासादिकता हा गुण आढळतो. आपण काव्याचे 3 गुण पाहिले आहे की नाही? प्रासादिकता, माधुर्य आणि ओजस्वीपणा. तर ही भाषा आपल्याला पटकन समजते म्हणून सोपी आहे, म्हणून हा प्रासादिकता हा काव्यगुण आहे. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशी यमकप्रधान रचना असल्यामुळे कवितेला नादमयता प्राप्त झाली आहे. पहा, जनी अर्जवत तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये. याच्यामुळे काय झालेलं आहे? यमक साधलेला आहे आणि म्हणून कवितेला नादमयता प्राप्त झालेली आहे. सुलभ भाषा शैलीमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनावर तत्व किंवा मूल्य ठसवणं हे सहज शक्य झालं आहे. ही या कवितेची या भाषिक वैशिष्ट्य आहेत. मग असे तुम्ही हे लिहिले एक आशय सौंदर्याच्या 5-6 ओळी, काव्य सौंदर्याच्या अशा एवढ्या 7-8 ओळी, भाषिक वैशिष्ट्यांच्या 5-6 ओळी. तर एवढं लिहिलं तर आपल्याला सहज 3.5 ते 4 मार्क्स मिळू शकतात. अशा प्रकारे कवितेचं रसग्रहण, कवितेच्या ओळींचं रसग्रहण कसं करायचं हे आपण शिकलो. लक्षात आलं सर्वांच्या? मग सर्वांनी या 2 ओळींचं रसग्रहण आपल्या वहीमध्ये लिहायचे. तुमच्या शब्दात आणखीन वेगळ्या प्रकारे लिहिलं तरी चालेल. हा एक मी नमुना तुम्हाला दाखवलेला आहे. समजलं? धन्यवाद.